पायल रोज ऑफिसमधून आल्यानंतर काही वेळ जवळच्या गार्डनमध्ये बसायची. तिला तिथे बसल्यानंतर फार छान वाटायचे. दिवसभराचा थकवा आणि डोक्यावरचे टेन्शन तिथे बसल्यानंतर कमी व्हायचे, कारण तिथले निसर्गरम्य वातावरण आणि काही ओळखीचे व्यक्ती असायचे. त्यामुळे ती सर्व विसरून गप्पा करण्यात व्यस्त असायची आणि तो वेळ कसा निघून जायचा कळतच नव्हते. पण त्यानंतर घरची सर्व कामाचे टेन्शन आणि अनेक गोष्टींची जबाबदारी. पण पायलचे दिवस आता असेच सुरू होते. पायलच्या कुटुंबात तिचा नवरा, सासू सासरे राहायचे. अगोदर नवऱ्याचा मोठा भाऊ पण त्यांच्याकडे राहत होता, पण आता त्यांना दुसरीकडे ड्युटी लागल्यामुळे 2 वर्ष झाले ते दुसऱ्या शहरात राहत होते. पायल एका ऑफिसमध्ये जॉब करायची आणि नवरासुद्धा नोकरी करत होता. सासू सासरे रिटायर झाले होते. पायलच्या लग्नाला आता 4 वर्ष झाले होते, पण या 4 वर्षात तिला मूल झाले नव्हते. त्यामुळे तिच्या मनात एक अशांतता निर्माण झाली होती, कारण सासूचे बोलणे नेहमी तिला ऐकावे लागत होते. कारण तिच्या सासूला नातू हवा होता, त्यामुळे तिचे नेहमी लहान लहान गोष्टीवरून तिला अनेक गोष्टी बोलायची. कधी कधी तर गोष्टी थोड्या जास्त होऊन जात होत्या, पण आता हे नेहमीचे झाले असल्यामुळे ती शांतपणे ऐकून घेत होती. पायलचा नवरा समजदार होता, म्हणून या बाबतीत जास्त काही बोलत नव्हता. पण एवढ्यात तिच्या आयुष्यात एक नवीनच प्रसंग निर्माण झाला होता. एक दिवस ती गार्डनमध्ये बसत असताना एक लहान मुलगा येऊन तिच्याजवळ येऊन तिला आई म्हणाला. तिला हे ऐकून तर आश्चर्य वाटले, कारण याआधी पायलने त्याला बघितले नव्हते. तरीसुद्धा तो तिला आई का म्हणत होता हे तिला समजले नाही. त्याच्याकडे बघितले तर एक साधारण चेहऱ्याचा तो होता. कपडेसुद्धा त्याचे मडके होते. पण जेव्हा तो पायलकडे बघून फार सुंदर स्माईल केली, तेव्हा त्याची स्माईल बघून तिला बरे वाटले. जेव्हा त्याने परत आई म्हणून हाक मारली, तर पायल त्याला म्हणाले की मी तुझी आई नाही. आता तो कुठे न जाता तिथेच थांबला आणि परत तिला आई म्हणून बोलू लागला. आता पायल त्याच्यावर थोडी ओरडूनच म्हणाली, तुला सांगितले ना मी तुझी आई नाही म्हणून. आता बघितले तर त्याचा चेहरा पडला होता आणि आता तो त्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता. पायलला त्याच्याकडे बघून बरोबर वाटले नाही. तिने पर्समध्ये एक चॉकलेट काढून त्याला दिली. तो चॉकलेट घेताच फार सुंदर स्माईल करू लागला. तेवढ्यात त्याचा एक मित्र आला आणि त्याला घेऊन गेला. पण जाताना तो परत पायलकडे बघत होता आणि या गोष्टीमुळे तिला फार आश्चर्य वाटत होते, कारण तो मुलगा आहे तरी कोण तिला कळत नव्हते. आणि तो तिला आई का बरं बोलत होता या गोष्टी तिच्या डोक्याच्या पलीकडच्या होत्या. पण त्याने जेव्हा पायलला आई म्हणून हाक मारली होती, तेव्हा तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. नवरा घरी आल्यानंतर तिने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. नवऱ्याला सुद्धा आश्चर्य वाटले आणि नवरा म्हणाला, तो लहान आहे, त्याला काही कळत नसेल. पण त्या गोष्टी पायलच्या डोक्यात फिरत होत्या. दुसऱ्या दिवशी रविवार होता, त्यामुळे पायलने निवांत आराम केला, कारण तो सुट्टीचा दिवस होता. त्यानंतर आठवड्याभरची घरची कामे आणि संध्याकाळी नवऱ्यासोबत बाहेर मार्केटमध्ये गेली. त्यामुळे तिला आज गार्डनमध्ये जायला वेळ मिळाला नाही. पण जेव्हा ती गार्डन जवळून जात होती, तर तिला काही मुले खेळताना दिसली आणि त्यावरून तिला त्या मुलाची आठवण आली. तिने बघितले तर तो मुलगा दिसला नाही. दुसऱ्या दिवशी तीच रोजची धावपळ आणि आज परत ती रोजच्या वेळेवर गार्डनमध्ये पोहोचली आणि काही वेळ मोबाईलमध्ये बघू लागली. बघते तर तो मुलगा तिच्याजवळ आला आणि तिला आई म्हणून बोलू लागला. आज तर तिला त्याच्याकडे बघून अजून आश्चर्य वाटले. ती त्याला म्हणाली की तुला मी त्या दिवशीच सांगितले होते की मी तुझी आई नाही म्हणून, तरीसुद्धा तू मला आई का म्हणतो. तो मुलगा जास्त मोठा पण नव्हता, त्यामुळे त्याला तेवढे काही कळत नव्हते. पण खरं सांगितले तर त्याचा तो निरागस चेहरा आणि त्यावर त्याची सुंदर स्माईल ते बघून तर कुणाला पण फार छान वाटेल. पण पायलला त्याच्याकडे बघून चांगले वाटले नाही. तिने पर्समधून एक बिस्किट पाकिट काढले आणि त्याला दिले. त्याने ते बिस्किट घेतले आणि अगदी तिच्या शेजारी बसून खाऊ लागला. तो बिस्किट असे खात होता की जणू त्याला फार भूक लागली. आता पायलने त्याला विचारले की तू कुठे राहतो, तर त्याने आपला हात समोरच्या रोडकडे दाखवला. त्यानंतर पायल त्याच्या आईबद्दल विचारू लागली, तर तो अगोदर शांतच होता. परत पायलने त्याला विचारले, तुझी आई नाही आली का सोबत, तर तो तिच्याकडे बघून म्हणाला, बरेच दिवस झाले आई कुठे गेली माहीत नाही, ती मला दिसतच नाही. या गोष्टी ऐकून पायलला आश्चर्य वाटले. त्या मुलाने काही क्षणातच पूर्ण बिस्किट संपवले. त्यानंतर पायलने त्याला पाणी दिले.
तेवढ्यातच एक मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला, चल लवकर, फार वेळ झाला आहे, नाहीतर तुझी आजी तुला रागवेल. तो लगेच उठला आणि पायलकडे बघून स्माईल करून निघून गेला. पण आज पायलला त्याच्याकडे बघून फार चांगले वाटत होते. त्यांनी आई म्हटलेले शब्द तिला फारच छान वाटू लागले. पण आता त्यांचे हे रोजचे झाले होते. तो रोज पायलकडे यायचा आणि तिला आई म्हणून हाक मारायचा आणि पायल त्याला काहीतरी खायला द्यायची. पायल रोज त्याच्यासोबत बोलायची आणि तिला समजले की त्याला बरोबर जास्त बोलता पण येत नव्हते. पण जे काही ते बोलायचे तेव्हा पायलला फार छान वाटायचे आणि त्याने आई म्हटलेले शब्द तर तिच्या काळजीला लागायचे. कारण पायलचे पण स्वप्न होते की ती सुद्धा आई झाली पाहिजे. तिने घरी येऊन नवऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या. कधी त्याला यायला उशीर झाला तर पायल त्याची वाट बघायची आणि त्याला बघून तिला सुद्धा आनंद व्हायचा. त्यांच्यामध्ये कसलेच नाते नव्हते तरीसुद्धा आता त्यांच्यामध्ये एक नवीन नाते निर्माण झाले होते. एक दिवस पायलने एक छान कपडे घेऊन तिला दिले. त्या दिवशी तर त्याच्या चेहऱ्यावरची खुशी पाहण्यासारखी होती. आणि दुसऱ्या दिवशी पायलने घेतलेले कपडे तो लहान मुलगा घालून आला. आज तर तो फार छान दिसत होता. त्याला बघून तिला फारच आनंद झाला. काही दिवस असे सुरू होते. पण आता पायलच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. पण 2 दिवस झाले तो मुलगा दिसला नाही. पायलने फार वेळ तिथे वाट बघितली तरीसुद्धा तो कुठेच दिसला नाही. त्या दिवशी तिने गार्डनच्या सर्वीकडे बघितले पण तो कुठेच दिसला नव्हता. आणि तो राहतो तरी कुठे ते सुद्धा तिला माहीत नव्हते. त्याचे आणि पायलचे काहीच नाते नव्हते तरीसुद्धा तिच्या मनात त्याच्याबद्दल आतुरता निर्माण झाली होती. घरी गेल्यानंतर सुद्धा तिला त्याचीच आठवण येत होती. नवऱ्याने जेव्हा तिच्याकडे बघून विचारले तर तिने सर्व गोष्टी सांगितल्या. नवरा म्हणाला, गेला असेल कुठे, तू इतकी काळजी करू नको, तो तुझा कोणीच लागत नाही. पण आता ती नवऱ्याला कसे सांगणार की तो कोणी लागत नसताना सुद्धा तिच्या खूप काही लागतो म्हणून. त्या दिवशी पायल गार्डनमध्ये बसून होती आणि तिला त्याच्यासोबतचा मुलगा दिसला. तिने त्याला आवाज दिला आणि त्या मुलाबद्दल विचारले तर तो म्हणाला तो आला नाही कारण बरेच दिवस झाले त्याची तब्येत बरी नाही, त्यामुळे तो घरीच आहे. पायलने त्याच्या आईबाबाबद्दल विचारले तर तो मुलगा म्हणाला त्याची आई या जगात नाही आणि बाबा कुठे गेले माहीत नाही, तो आपल्या आजीजवळ राहतो. हे ऐकून पायलला फारच वाईट वाटले. ती त्या मुलाला म्हणाली की मला त्याचे घर दाखवतो का. तर मुलगा हो म्हणाला आणि पायल त्या मुलाला घेऊन त्याच्या घरी गेली. बघते तर तो मुलगा आराम करत होता. त्याचे पडके घर होते. त्याच्या आजीने पायलकडे बघितले. ती फार म्हातारी होती. पायलने जेव्हा त्या मुलाकडे बघितले आणि त्याला आवाज दिला तर तो मुलगा उठला आणि त्याने पायलकडे बघून फार सुंदर स्माईल केली. आणि पायलला हे बघून फार आनंद झाला आणि आजीसुद्धा त्यांच्याकडे बघत होती. त्यानंतर पायलने आजीला घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. तर आजी म्हणाली, याची आई तुझ्याच बिल्डिंगमध्ये काम करायची आणि याला बघणारे कोणी नसल्यामुळे हा आपल्या आईसोबत जायचा आणि त्यानंतर त्या गार्डनमध्ये खेळायचे. पण काही महिने झाले त्याच्या आईचे आजाराने निधन झाले. बघितले तर मुलाची आतासुद्धा तब्येत खराब होती आणि त्याच्या घरची परिस्थिती बघून तर तिला अजूनच वाईट वाटत होते. तिने आजीला काही पैसे दिले आणि म्हणाली, अगोदर याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तुम्हाला काही लागले तर मला सांगा. घरी येऊन तिने आपल्या नवऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि नवऱ्याला म्हणाली की जर आपण त्या मुलाला दत्तक घेतले तर बरे राहील, कारण जेव्हा कधी तो मला आई म्हणतो तर मला फार छान वाटते. नवरा म्हणाला, मला तुझे म्हणणे बरोबर वाटते, पण आई या गोष्टी मान्य करेल का. ती नवऱ्याला म्हणाली, माझी फार मनातून इच्छा आहे की त्या मुलाला दत्तक घ्यायचे. त्यानंतर नवऱ्याने आपल्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या. अगोदर आई नाही म्हणाली, पण पायलच्या सासऱ्याने सुद्धा सासूला समजावले आणि पायलची सासू मान्य झाली. 2 दिवसानंतर नवऱ्याला घेऊन पायल आजीकडे गेली आणि तिला या गोष्टीबद्दल सांगितले. आजीसुद्धा मान्य झाली आणि त्या गोष्टी ऐकून तर पायलला फारच आनंद झाला. कारण आजी म्हणाली, खरं तर याला बघायला कोणीच नाही आणि आमची परिस्थिती पण बरोबर नाही. तसेच आता मी किती वर्ष जगणार आहे हे सुद्धा मला माहीत नाही. म्हणून तुम्ही जे काही बोलले ते मला मान्य आहे आणि या गोष्टीमुळे मला तर फारच आनंद होत आहे. कारण आता माझ्या नातवाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही आणि त्याचे नंतरचे आयुष्य फार आनंदात जाईल. त्यामुळे मला फार छान वाटत आहे.
त्यानंतर पायलने सर्व कागदपत्र तयार केले आणि त्या मुलाला आपल्या घरी घेऊन आली. तो मुलगा तर फार आनंदात दिसत होता आणि आता तर तो नेहमी आई म्हणून हाक मारतो आणि पायलला हे ऐकून मनाला फार वेगळाच आनंद निर्माण होतो. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.